नमस्कार मंडळी, चला तर मी आज बनवत आहे चवळी आणि बटाट्याची रस्सा भाजी। ही रस्सा भाजी बनवायची एकदम ही सोपी पद्धत आहे आणि साधी पद्धत आहे आणि कुकरमध्येच भाजी बनवून तयार होते। तर त्यासाठी चवळी आधी चांगली अशी 4 ते 5 तास भिजवून घ्यायची। नंतर कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण हे सगळं भाजून घ्यायचं आणि त्याची चांगली अशी पेस्ट करून घ्यायची। आणि ही भाजी जास्तीत जास्त शुभ कार्यात केली जाते। तर इथं मी कुकरमध्ये तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकून घेतला, केलेली पेस्ट अशी टाकून घेतली, नंतर हळद टाकली, लाल मिरची पावडर, धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि मीठ हे सगळं मसाले टाकून घेतले। चांगलं असं परतून घेतलं। मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला टेस्ट एकदम छान येते आणि तर्री पण छान येते। नंतर कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून घेतली आणि ते चांगलं असं परतून घेतल्यावर त्यात बटाटा आणि भिजलेली चवळी टाकून घेतली। ते मसाल्यामध्ये एकदम असं मिक्स करून घेतल्यावर पाणी टाकायचं। पाणी आपल्या आवश्यकतेनुसार टाका, कारण चवळी शिजण्यासाठी पाणी थोडं जास्त लागतं। आणि 4 ते 5 शिट्ट्यात ही भाजी एकदम अशी छान अशी तयार होते। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद।